आणि नवी मुंबईतल्या तुर्भे सेक्टर 21 मध्येही गेल्या काही आठवड्यांपासून वीज पुरवठा हा वारंवार खंडित होत असल्यानं नागरिकांचे अपार हाल होत आहेत. दिवस रात्री कधीही वीज जाण्याच्या प्रकारांमुळे रहिवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्यामुळे भाजप नगरसेविका शुभांगी पाटील यांनी महावितरणच्या तुर्भे कार्यालयात धडक मारून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. वीज पुरवठ्याची समस्या यापुढेही कायम राहिली तर आपण तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला. आम्ही वारंवार साहेबांना तक्रार केले, पेपर व्यवहार केलेले आहेत. सेक्टर 1 मध्ये 17 मध्ये गेलो, तिथं आम्हाला सांगतात नाही तुमचं झालंय, तुमचं सॉल्व्ह झालंय, तुमचं जे कोटेशन आम्हाला आम्ही मध्ये दिलं होतं की बाबा तुमचं ट्रान्सफॉर्मर चेंज होईल, तुमचं काही लाईटी म्हणजे 11 KV होईल. काही झालेलं नाही. एवढं 10-11 वर्षात 1 रुपयाचं काम केलेलं नाही. फक्त ते वर्षाला वर्ष वाढीव बिलं पाठवतात. लाईट बिल भरले नाही तर लाईट बिल कट करतात. आज एकही अधिकारी त्यांचा इथं नाही. MSEBच्या ऑफिसमधले जे कर्मचारी आहे ना, मी आताही गॅरंटेड सांगतो, MSEBचा कोणताही कर्मचारी कामावर नाही. एक जण बसलेला आहे, तो फक्त कंप्लेंट घेतोय. आणि सकाळ आता 4 तास झालेले, 4 तासापासून लाईट नाही. लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, काय आजारी पेशंट असतील, यांना एवढं कंप्लेंट करून त्यातले त्यात आता यांचा MSEBचा जो अधीक्षक असेल मेन, त्याला आता एवढे फोन केलेले आहेत, तो माणूस रिप्लाय सुद्धा देत नाही.